नमस्कार. आपण सुरुवात करूया. ज्यांना यायचंय ते बोलूया. येतील, जॉइन होतील. तुम्ही तुमचा कॅमेरा आणि माईक चालू ठेवा. हा इंटरॅक्टिव्ह सेशन होणार आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही मध्येच मला विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. मला आशा आहे तुम्ही तुमच्या बरोबर एक नोटपॅड ठेवलेला असेल, कारण काही महत्त्वाच्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्या एवढ्या महत्त्वाच्या आहेत, की जवळपास पुढच्या 25 वर्षांसाठी तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंट स्टाईलवर त्या तुमच्या प्रभाव पडतील, तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीवर प्रभाव पडतील. अशा महत्त्वाच्या गोष्टीवर आज मी डिस्कशन करणार आहे. तुमचा कॅमेरा पण चालू करा, माईक पण चालू करा. शेअर मार्केटशी रिलेटेड तुम्हाला आतापर्यंत काय काय माहिती आहे एवढं फक्त मला सांगा आणि आपण पुढे जाऊया. बेसिक माहिती आहे. ओके. चार्ट वाईज बघते मी काही वेळेला. हा. ओके. शेअर मार्केटमध्ये चार्टचा आणि कंपन्यांच्या बॅलन्स शीटचा आपण अभ्यास करतो इथपर्यंत तुम्हाला माहिती, बरोबर आहे. पण एक महत्वाचा पार्ट असा असतो ज्याच्याकडे आपण नॉर्मली दुर्लक्ष करताना दिसतो, तो म्हणजे न्यूज. एखादी न्यूज जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा त्याचा काय अर्थ असतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्या ट्रेडिंगवर कसा प्रभाव पडतो आणि आपण त्याचा काय अर्थ लावायचा, आपण कशा स्ट्रॅटेजी चेंज करायच्या आणि आपल्या इन्व्हेस्टमेंट कशा बदलायच्या, हा सगळा अनालिसिस येतो, तो न्यूज अनालिसिस येतो. बऱ्याच वेळेला आपल्याला असं होताना दिसतं की न्यूज जनरल पब्लिक पर्यंत जेव्हा पोहोचती ना तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि त्याचा प्रभाव मार्केटमध्ये येऊन गेलेला असतो वगैरे, असं आपल्याला बऱ्याच लोकांना वाटतं, बऱ्याच समजुती आपल्या मनामध्ये असतात. प्रॅक्टिकली तसं नाहीये. याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. एखादी न्यूज जेव्हा शेअर मार्केटमध्ये कुठल्याही शेअरच्या किमतीवर किंवा अख्ख्या शेअर मार्केटवर जेव्हा प्रभाव पडत असते तेव्हा त्याची पार्श्वभूमी कधीतरी तयार होत असते. त्या पार्श्वभूमीचे योग्य अर्थ लावले न गेल्यामुळं बऱ्याच वेळेला असं होत असतं की आपल्याला जी न्यूज शेअरवर इम्पॅक्ट पडणार आहे त्या न्यूज येऊन गेल्यानंतर किंवा शेअर मार्केटवर इम्पॅक्ट पडल्यानंतर आपल्याला कळतं की अरे ह्या न्यूजचा हा इम्पॅक्ट होता म्हणून. पण ती न्यूज यायच्या आधी त्याची बरीच पार्श्वभूमी जर आपण योग्य वेळेमध्ये जर आपण त्याचा योग्य तो अर्थ लावला तर बरंच काही बदलता येऊ शकेल. अशा एका महत्वाच्या न्यूजवर मी तुम्हाला आज नेणार आहे. मी स्क्रीन शेअर करतो माझी. तुम्हाला माझी स्क्रीन दिसतीये का एवढं फक्त सांगा. अजून थोडं सफर होतंय. हो, दिसते. ओके. सो ही न्यूज अशासाठी महत्वाची आहे. ही न्यूज आहे, आता आपल्याला दिसतंय की रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे आणि त्याच्यावर बरेच एक्सपर्ट आपली आपली मतं मांडतात. त्या युद्धाविषयी किंवा त्यात कोण जिंकेल काय जिंकेल ह्याच्याविषयी मला काही देणं घेणं नाहीये. हे युद्ध का सुरू झालं, कोणाचा फायनान्शियल, कोणाचा मिलिटरी इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे याच्याशी मला देणं घेणं नाही. पण त्याच्याशी रिलेटेड काही महत्वाच्या घडामोडी इथून पुढच्या 25 वर्ष जगाच्या अर्थकारणावर प्रभाव पाडणार आहेत आणि पर्यायाने आपल्या खिशावर प्रभाव पाडणार आहेत. एवढ्या त्या महत्वाच्या आहेत, पण खूप कमी लोक याच्याकडे लक्ष देणार आहेत. मी हे अशा दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतोय. आजच्या सेशनला किती जण उपस्थित राहिलेले आहेत हेच तुम्ही याच्यावरनं बघा की जनरल पब्लिक किती आत्महत्या असतं, न्यूज अनालिसिसचा कसा मार्केटवर प्रभाव पडतो आणि जनरल पब्लिक का मार्केटमध्ये लॉस करून घेतं हे तुम्हाला याच्यावरनं लक्षात येऊ शकेल. बऱ्याच वेळेला ह्या छोट्या छोट्या घडामोडींकडे जगातलं फारसं कोणी लक्ष देत नाही. बरोबर. आज जनरल पब्लिक मधले बहुतेक जण एक तर रशियाची बाजू घेत आहेत किंवा युक्रेनची बाजू घेत आहेत आणि का घेत आहेत हे त्यांना माहिती नाहीये आणि त्यांना असं वाटतं हे युद्ध कोणतरी जिंकेल आणि विषय संपेल. पण त्याच्या दरम्यान एक महत्वाची अनाउन्समेंट काल रशियाच्या अध्यक्षांनी केली, व्लादिमीर पुतीननी केली. ती म्हणजे रशिया जेव्हा नॅचरल गॅस काही देशांना विकतोय, आतापर्यंत तो विकावा लागत होता डॉलर्समध्ये, अमेरिकन डॉलर्समध्ये. आता मात्र इथून पुढे असं होतंय की
त्यांनी डिमांड केलेली आहे की रशियाकडनं जर तुम्हाला नॅचरल गॅस विकत घ्यायचा असेल तर तो तुम्हाला रुबलमध्ये विकत घ्यावा लागेल. रुबल हे रशियाचं चलन आहे, जसं आपल्याकडचं रुपये आहे चलन आहे. हं. ठीक आहे. सो त्यांची डिमांड अशी आहे की तुम्हाला जर नॅचरल गॅस विकत घ्यायचा असेल तर तो रुबलमध्ये घ्यावा लागेल. कदाचित महिन्या 2 महिन्यात त्यांची पुढची डिमांड येईल की रशियाकडनं जर तुम्हाला क्रूड ऑइल म्हणजे पेट्रोल, डिझेल हे जर घ्यायचं असेल, तरी सुद्धा तुम्हाला रुबलमध्येच घ्यावं लागेल, अशी सुद्धा डिमांड येऊ हं. शकते. हं. आता ही गोष्ट का महत्वाची आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय प्रभाव पडू शकतो? याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, की आज आपण जे काही इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करतोय, हे डॉलरमध्ये करतोय आणि ते का करतोय? आणि त्याचा आपल्या आयुष्यावर का प्रभाव पडतोय? कसा प्रभाव पडतोय? साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी 1944 मध्ये नाही तोपर्यंत आपण ब्रिटिश पाउंड हे ग्लोबल करन्सी म्हणून वापरत होतो. आणि 1944 पर्यंत वेळ अशी आलेली होती, की दुसऱ्या महायुद्धाच्या कर्जामध्ये अ, ब्रिटन एवढा बुडलेला होता, की त्यांचं चलन ग्लोबल करन्सी म्हणून वापरण्यासाठी बऱ्याच देशांनी नकार दिला. आणि त्यावेळेस असं ठरलं, की अमेरिकन डॉलर हा जो आहे, हा ग्लोबल करन्सी म्हणून वापरायचा आणि त्याच्यासाठी एका डॉलरसाठी 35 सेंट एवढ्या व्हॅल्यूचं सोनं अमेरिकन गव्हर्नमेंटला रिझर्व्ह म्हणून बाजूला ठेवावं लागत होतं. फिजिकल फॉर्मॅटमध्ये म्हणजे प्रॅक्टिकली सोन्याच्या विटा त्यांना मेंटेन करावे लागत होते. सोन्याचे रिझर्व्ह त्यांना मेंटेन करावे लागत होते. सो 1944 पासून त्याला ब्रेटन वूड्स सिस्टम म्हणतो आपण. ते ब्रेटन वूड्स सिस्टम प्रमाणे अमेरिकन डॉलर हा गोल्ड बॅक करन्सी होता. म्हणजे जगभरातली कुठलंही गव्हर्नमेंट किंवा माणूस ज्याच्याकडं अमेरिकन डॉलर आहे, तो अमेरिकेच्या कुठल्याही बँकेत जाऊन त्याच्या अगेन्स्ट सोनं जी काही व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूचं सोनं तो एक्सचेंज करू शकत होता. आणि ही सिस्टीम साधारणतः 1971 पर्यंत अस्तित्वात होती. 1971 पर्यंत असं झालं, की अमेरिकेने युद्धामध्ये एवढा पैसा वेगवेगळ्या युद्धांमध्ये पैसा ओतलेला होता, की त्यांनी जेवढं सोनं रिझर्व्हमध्ये ठेवायला पाहिजे होतं, त्याच्या कित्येक पटींनी डॉलर्स छापलेले होते. आणि जगभरातल्या बऱ्याच देशांनी स्वतःचं सोनं त्यांच्याकडे परत मागायला सुरुवात केली. ह्याच्यामधली एक महत्वाची घटना घडली फ्रान्सच्या बाबतीत. फ्रान्सनी स्वतःची एक युद्धनौका अमेरिकेच्या किनाऱ्यावर पाठवली होती, की तुम्ही जर आमचं सोनं परत दिलं नाहीत, तर आम्ही तुमच्यावर युद्ध लादू म्हणून एक युद्धनौका स्वतःची अमेरिकेच्या किनाऱ्यावर पाठवली होती आणि त्याच्या बदल्यात स्वतःचे जे काही डॉलर्स होते त्याच्या एक्सचेंजमध्ये सोनं रिटर्नमध्ये घेतलं. आणि याच्यानंतर अमेरिकन सरकार खडबडून जागं झालं, की सोनं जर आपण द्यायला लागलो जगभरातल्या सगळ्या देशांना, तर अमेरिकेतला सोन्याचा साठा पूर्णपणे संपून जाईल आणि अमेरिका भिकारी होईल. म्हणून त्यांनी 15 ऑगस्ट 1971 ही तारीख खूप महत्वाची आहे. भारतीयांच्या दृष्टीने 15 ऑगस्ट 1971 हा आपला स्वातंत्र्य दिन होता 24वा-25वा. पण त्या दिवशी अख्खं जग एका वेगळ्या गुलामीत ढकललं गेलं, याची फारशी कोणाला कल्पना नाहीये, स्पेशली भारतात. ती म्हणजे 15 ऑगस्ट 1971 ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हं. डॉलरचा आणि सोन्याचा असलेला संबंध पूर्णपणे तोडून टाकला. बरं. 1971 पर्यंत अमेरिकन डॉलरच्या बदल्यात सोनं, ते जे काही रिझर्व्ह सोनं होतं, तेवढ्या व्हॅल्यूचं सोनं परत घेता येत होतं. 1944 ते 1971 अमेरिकन डॉलरचा आणि सोन्याचा एकमेकांशी असलेला रेट कधीही बदलला नव्हता. 1971 नंतर तो बदलायला लागला कारण दोन्ही मधलं कोरिलेशन निघून गेलं. अमेरिकन गव्हर्नमेंटने कुठल्याही पद्धतीने सोनं हे रिझर्व्ह मध्ये ठेवण्यापासून स्वतःवर जे बंधन होतं ते काढून टाकलं आणि अमर्याद पद्धतीने डॉलर छापायला सुरुवात केली. आता याचा दुष्परिणाम असा झाला, की बऱ्याच मोठ्या प्रमाणात डॉलर छापलेले असल्यामुळं अमेरिकन चलनाचा दर घसरेल आणि ग्लोबल करन्सी म्हणून अमेरिकन डॉलरचं अस्तित्व धोक्यात येईल. हे अ, हे बऱ्याच तिथल्या थिंक टँकच्या लोकांना किंवा तिथल्या एक्सपर्ट्सना लक्षात आलं. मग अमेरिकन डॉलरचं ग्लोबल करन्सी म्हणून असलेलं अस्तित्व जर वाचवायचं असेल, तर दुसऱ्या कुठल्यातरी पद्धतीने अमेरिकन डॉलर हा ग्लोबल करन्सी म्हणून मेंटेन केला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी एक छोटंसं काम केलं.
हाऊस ऑफ सौद म्हणजे सौदी राजघराणं यांच्याबरोबर त्यांनी एक करार केला. तो करार असा होता, की सौदी अरेबिया त्यांच्या ज्या कुठल्या क्लायंट्सना क्रूड ऑइल म्हणजे खनिज तेल विकतंय, पेट्रोल, डिझेल विकतंय. आता 1971 पर्यंत जगभरातले प्रत्येक पेट्रोल उत्पादक देश हे वेगवेगळ्या करन्सीमध्ये म्हणजे भारताला रुपयांमध्ये तेल विकत होते, अमेरिकेला डॉलरमध्ये, ब्रिटनला पाऊंडमध्ये आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने तेल विकत होते. पण अमेरिकेने 1971च्या आसपास सौदी अरेबियाच्या राजघराण्याबरोबर करार केला, की तुम्ही फक्त जगभरातल्या इतर देशांकडून सुद्धा फक्त आणि फक्त डॉलरमध्येच ऑइलचं पेमेंट घ्यायचं. त्याच्या बदल्यामध्ये सौदी अरेबियाच्या राजघराण्याला पूर्ण लष्करी संरक्षण आणि लष्करी साधनसामुग्री देण्याचं प्रॉमिस अमेरिकेने सौदी अरेबियाच्या राजघराण्याला केलं. आणि इथं खूप महत्वाची घटना घडली. तसं पाहायला गेलं तर ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंट्री जगभरामध्ये बऱ्याच आहेत, ज्या खनिज तेल तयार म्हणजे जमिनीतनं उत्खनन करतात आणि विकतात. पण इथे एक महत्वाची घटना अशी घडायला सुरुवात झाली, की सौदी अरेबिया ज्या देशाच्या विरोधात युद्ध पुकारेल, तिथं-तिथं अमेरिका स्वतःचं सैन्य पाठवून त्या देशाला बरबाद करत होता. आणि हे 1971 नंतर अमेरिकेच्या आणि सौदी अरेबियाच्या प्रत्येक युद्धामध्ये आपल्याला हेच दिसत जाईल, की त्यांनी नंतर इराणशी युद्ध पुकारायला सुरुवात केली, इराकशी युद्ध पुकारलं आणि सीरियाबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. म्हणजे खाडी देशांमध्ये, आखाती देशांमध्ये, गल्फ कंट्रीजमध्ये महत्त्वाच्या देशांबरोबर त्यांनी युद्ध पुकारलं आणि सौदी अरेबिया सोडल्यास बहुतेक सगळ्या ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज ज्या आहेत, त्या बरबाद करून तिथलं ऑइल मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर बरबाद करून स्वतःचं डॉलर हे ग्लोबल करन्सी राहण्यासाठी आणि जगभरातल्या इतर देशांना फक्त सौदी अरेबियाकडनं तेल घ्यायला लावण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जगभरावर युद्ध लादली आणि ह्याचा परिणाम असा झाला, की ग्लोबल करन्सी म्हणून डॉलरला एक वेगळ्या प्रकारचा ॲक्सेप्टन्स आला, जो 1944 ते 1971च्या दरम्यान डॉलर ही एकमेव गोल्ड बॅक करन्सी असल्यामुळं जो ग्लोबल करन्सी हा ॲक्सेप्टन्स अमेरिकन डॉलरला होता, तो 1971 नंतर सुद्धा कंटिन्यू राहिला. भले डॉलर आणि सोन्याचं कनेक्शन 1971 नंतर तुटलेलं असेल. आता हा विषय बऱ्याच लोकांना ऐकायला खूप बोरिंग वाटतो, पण आपल्या आयुष्यावर यांनी सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव टाकलेला आहे. तो प्रभाव असा आहे, की आपल्याला ज्या कुठल्या देशात जाऊन स्वतःचं करियर घडवावसं वाटतंय ना, तो देश आज अमेरिका असण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते आहे. आपला बहुतेक जो ब्रेन पॉवर इकडून तिथं जातोय आणि तिथं करियर घडवतोय याच्या मागचं सुद्धा कारण तेच आहे. आपल्या इथं महत्त्वाच्या ज्या कंपन्या आहेत, ह्या वेस्टर्न सिव्हिलायझेशनच्या आहेत, स्पेशली अमेरिकन आहेत, याच्या मागचं कारण सुद्धा तेच आहे. आणि हे कारण आहे आजच्या या टॉपिकचं. न्यूज एनालिसिसमध्ये आज मी अ, हे सगळं चर्चा करायला घेण्यामागचं कारण सुद्धा हेच आहे. मला युक्रेनमध्ये कोण जिंकेल, रशियामध्ये कोण जिंकेल आणि रशिया जिंकेल का युक्रेन जिंकेल का याच्याशी काही देणं-घेणं नाही. पण घटना घडल्या त्या या अशा आणि त्याच्यामुळं अमेरिका हा सुपर पॉवर राहिला. अमेरिकन डॉलर हा ग्लोबल करन्सी म्हणून एक्सेप्ट झाला वर्ल्ड वाईड आणि त्याच्यामुळं अमेरिका ज्या देशावर सँक्शन्स म्हणजे निर्बंध लादेल, तो देश अख्ख्या ग्लोबल ट्रेडपासून एकटा पडायला लागला आणि त्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट, गरिबी, उपासमारी अशी संकटं यायला लागली आणि याचा परिणाम असा झाला की उदाहरण सांगतो मी. गेल्या काही वर्षांमध्ये व्हेनेझुएला नावाच्या देशावर अमेरिकेने निर्बंध लादलेले होते. 1998 मध्ये आपण सुद्धा जेव्हा आण्विक चाचण्या केलेल्या होत्या, अण्वस्त्र चाचणी केलेली होती, त्यावेळेस आपल्यावर सुद्धा निर्बंध लादलेले होते. सो आर्थिक निर्बंध हे अमेरिकेने शस्त्रासारखा वापर करायला सुरुवात केला. कारण त्यांचं चलन हे जगभरातले सगळे देश ट्रान्झॅक्शनसाठी वापरत होते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर आज समजा भारत सरकारने एखाद्या व्यक्तीवर जर निर्बंध लादले, की तुम्ही कुठल्याही पद्धतीने बँक अकाउंटमधनं ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. भले तो माणूस कितीही श्रीमंत असू दे, त्याच्या अकाउंटमध्ये कितीही लाखो करोडो रुपये असतील, फरक पडत नाही. जर भारत सरकारने त्याच्यावर निर्बंध लादले, तर तो माणूस उद्या उपाशी मरणार आहे. तशी अवस्था एखादा देश कितीही श्रीमंत असेल, देणं-घेणं नाही.
एखाद्या देशामध्ये कितीही नैसर्गिक साधन संपत्ती असेल, कितीही बुद्धिमत्ता असेल, फरक पडत नाही. जर अमेरिकेने त्या देशावर निर्बंध लादले, तर त्या देशामधल्या लोकांवर उपासमारीची वेळ येईल. असं अनेक वेळेला झालेलं आहे. व्हेनेझुएलाचं उदाहरण मी पुन्हा अशासाठी सांगतो, व्हेनेझुएला हा आज जगातला सगळ्यात मोठा ऑइल रिझर्व्ह आहे. व्हेनेझुएलाकडे खनिज तेलाचे जेवढे साठे आहेत, तेवढे जगभरातल्या इतर कुठल्याही देशाकडे नाहीयेत. पण तुम्ही Googleवर सर्च करू शकता, की व्हेनेझुएलाची आज इकॉनॉमिक कंडिशन काय आहे? तुम्हाला असं दिसेल, की अक्षरशः उपासमारी म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणावर उपासमारी चालू आहे तिथे, की आपण कल्पना नाही करू शकत. आणि त्याचा परिणाम असा आहे, की कितीही मोठ्या पद्धतीने जरी तिथं ऑइल मॅन्युफॅक्चरिंग जरी होत असलं, तरी व्हेनेझुएलाला बाहेरनं ऑइल इम्पोर्ट करावं लागत होतं आणि ते इम्पोर्टही करता येणं शक्य होत नव्हतं. म्हणून रशिया आणि चायना या 2 देशांनी ऑइल आणि फूड सप्लिमेंट करून सप्लाय देऊन व्हेनेझुएला या देशाला कसंबसं वाचवलेलं आहे, कसंबसं जगवलेलं आहे. म्हणजे स्वतःच्याच जमिनीमध्ये तेल आहे, पण ते बाहेर काढून त्याच्यावर रिफाईन करून तेच आपल्या देशामध्ये वापरता येत नाही, इथपर्यंत अवस्था येत होती. आणि एक कुठेतरी वेळ अशी आली ना, की जगभरातल्या प्रत्येक देशांवर अमेरिका जेव्हा सँक्शन्स लादत सुटला, त्यावेळेस महत्त्वाचे देश वैतागायला लागले. फक्त फरक असा पडत होता, की कुठंही एक कोणीतरी असा पुढे येत नव्हता किंवा त्या देशामध्ये अशी ताकद नव्हती, की अमेरिकेला टफ देऊ शकेल. आजच्या क्षणी जर म्हणायला गेलं तर 2 देशांमध्येच ही ताकद आहे, चीन आणि रशिया. मी जरी जन्माने भारतीय असलो आणि भारतावर माझं जरी कितीही प्रेम असलं, तरी सुद्धा मी हे नक्की सांगू शकतो, की आज भारतामध्ये ही क्षमता अजूनही दुर्दैवाने नाहीये. कारण लष्करीदृष्ट्या आपण अजूनही पूर्णपणे स्वतंत्र नाहीये, स्वतःच्या पायावर उभं नाहीये. ज्या क्षणी आपण लष्करीदृष्ट्या स्वतंत्र होऊ, त्या क्षणी आपण सुद्धा जगातल्या कुठल्याही देशाला टफ देऊ शकतो. पण आज मात्र अवस्था ही आहे, की अमेरिकेला टफ देण्याची जी क्षमता आहे, ती रशियामध्ये आहे आणि चायनामध्ये आहे. त्यातल्या त्यात सुद्धा चीनकडे ती क्षमता कमी आहे. कारण लष्करी साधनसामुग्री जरी तुमची कितीही असली, तरी त्याच्यामध्ये ओतायला तुम्हाला पेट्रोल लागतं आणि ते पेट्रोल चायना तेवढं मॅन्युफॅक्चर करत नाहीये. चायनाला सुद्धा ते पेट्रोल इम्पोर्टच करावं लागतं. रशियाची मात्र अवस्था प्रचंड वेगळी आहे. रशिया हा लष्करीदृष्ट्या नुसता सेल्फ सफिशियंट तर नाहीच आहे. नुसताच सेल्फ सफिशियंट नाहीये, तो जगभरातल्या वेगवेगळ्या देशांना लष्करी साधनसामुग्री एक्सपोर्ट सुद्धा करतोय. प्लस त्याच्यामध्ये भरायला लागण्यासाठीचं जे पेट्रोल आहे किंवा एकंदरीतच क्रूड ऑइल आहे, ते स्वतः तो मॅन्युफॅक्चर करतोय. प्लस रशियामध्ये महत्वाचं अन्नधान्याची निर्मिती एवढी होतीये, की आज त्याला दुसऱ्या देशाची गरज पडत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यासाठी लागणारं जे नॉलेज आहे मॉडर्न सायन्सचं, ते सुद्धा रशियामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स कंट्री आहे रशिया. त्यामुळे इतर देशांकडे ज्या गोष्टी नाहीयेत वेस्टर्न वर्ल्डला स्पेशली अमेरिकेला फाईट करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी रशियाकडे आहेत आणि स्पेशली न्यूक्लिअर पॉवर आहे. त्याच्यामुळं कुठेतरी रशिया हा एकमेव देश आत्ताच्या क्षणी असा आहे, की जो अमेरिकेला मोठ्या प्रमाणात टफ देऊ शकतो. आणि त्याचा परिणाम असा झाला, युक्रेनचं युद्ध रशियाला जिंकायचं आहे की नाही याविषयी दुमत असू शकेल, पण ते रखडलं म्हणून रशियाला फरक पडत नाही. कुठेतरी मला असं वाटतंय, रशियाला युक्रेनचं युद्ध जिंकण्यापेक्षा युक्रेनच्या युद्धामध्ये जे काही रशियावर अमेरिका सँक्शन्स लादणार होतं, निर्बंध लादणार होतं, हे कुठेतरी हवे होते. रशियाला स्वतःहून हे निर्बंध कुठेतरी हवे होते आणि त्या सँक्शन्सची ढाल पुढं करून अमेरिकेची ग्लोबल करन्सी ही जी काही स्टेटस आहे अमेरिकन डॉलरचं, हे चॅलेंज करायचं होतं आणि ही घटना कुठेतरी काल घडली. आणि ह्या घटनेकडे फार लोकांचं लक्ष नाहीये. काल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डिक्लेअर असं केलं, की इथून पुढं अमेरिकेचे जे कोणी मित्र देश आहेत किंवा रशियाचे जे कोणी शत्रू देश आहेत किंवा एकंदरीतच ज्या कोणाला रशियाकडनं नॅचरल गॅस किंवा ऑइल पाहिजे, त्यांनी रुबलमध्ये आम्हाला पेमेंट करा. आता हे झाल्यानंतर काय घडणार आहे, तर बरेच लोकं ज्यांच्याकडं रुबल नाहीयेत, ते सौदी अरेबियाकडनं तेल घेण्यासाठी किंवा जे रशिया ची फ्रेंडली नेशन नाहीयेत. रशियाचे शत्रू राष्ट्र आहेत आणि तरी ऑइल मॅन्युफॅक्चरिंग करतायत. अशा देशांकडनं ऑइल खरेदी करायला येतील.
आता सध्या ऐकिवात असं येतं की व्हेनेझुएलावरचे आर्थिक निर्बंध उठवून व्हेनेझुएलाला ऑइल एक्सपोर्ट करण्यासाठी अमेरिका कुठेतरी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत आहे. पण मला नाही वाटत व्हेनेझुएला याच्यामध्ये कन्व्हिन्स होईल. तो आजही रशियाच्या बाजूने उभा राहण्याचे चान्सेस जास्ती आहेत. कारण मागं 5-10 वर्ष जे काही सँक्शन्स व्हेनेझुएलावर लादले गेले, त्याच्यामध्ये रशियानी आणि चायनाने त्यांना जगवलेलं आहे. सो मित्र राष्ट्र जर म्हणायला गेलं ऑइल मॅन्युफॅक्चरिंग मित्र राष्ट्र जो कोणी आहे युरोपियन देशांचा आणि अमेरिकेचा, तो फक्त आणि फक्त सौदी अरेबिया आणि स्वतः अमेरिका एवढेच उरलेले आहेत. आता ह्या लोकांकडनं जर ऑइल इम्पोर्ट करायला बाकी देशांनी सुरुवात केली, जे आतापर्यंत रशियाकडनं ऑइल आणि नॅचरल गॅस घेत होते, तर कुठेतरी सौदी अरेबियाकडनं मिळणारं तेल आणि नॅचरल गॅस हा महाग होणार आहे आणि त्याचा पर्याय म्हणून आत्ताचे जे सौदी अरेबियाचे एक्झिस्टिंग क्लायंट आहेत, हे कुठेतरी रशियाकडे वळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची 2 नावं आहेत, ती म्हणजे चायना आणि इंडिया. म्हणजे भारत आणि चीन, आपण आणि चीन हे 2 महत्त्वाचे सौदी अरेबियाचे क्लायंट जे आता डॉलरला वैतागलेले आहेत, ते कुठेतरी रशियाकडे जाण्याची शक्यता आहे. आणि इथं आपल्याला डॉलरमध्ये पेमेंट करून चालणार नाहीये. इथं आपल्याला रुबलमध्ये पेमेंट करावं लागेल. सो डॉलरमध्ये आत्तापर्यंत आपण डॉलर आणि युरो या 2 ज्या काही रिझर्व्ह करन्सी म्हणून आत्तापर्यंत भारत आणि रिझर्व्ह बँकेच्या अकाउंटला मेंटेन केलेल्या होत्या. याच्याबरोबर ह्या कुठेतरी आपल्याला कमी करून आपल्याला रुबलला सुद्धा कन्सिडर करावं लागणार आहे. आणि याचा परिणाम असा होणार आहे, की आत्तापर्यंत ज्या कुठल्या गोष्टींसाठी आज आपण डॉलर जवळ ठेवत होतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्या इथं तयार होणाऱ्या वस्तू आणि सर्व्हिसेस अमेरिकेला देत होतो, त्या कुठेतरी आपल्याला तेवढ्या प्रमाणात द्यायची गरज लागणार नाही. म्हणजे अमेरिका किंवा अमेरिकन कंपन्या किंवा जनरल पब्लिक हा जो कुठला आपला क्लायंट बेस होता ना, तो आपला कमी करावा लागणार आहे आपल्याला. कारण तो क्लायंट बेस आपल्याला पेमेंट करताना फक्त आणि फक्त डॉलरमध्ये करणार आहे, ज्याची आपल्याला आता तेवढी गरज उरलेली नाहीये. सो डॉलरचं व्हॅल्युएशन कुठेतरी पुढच्या 1-2 वर्षांमध्ये आपल्याला कमी होताना दिसेल. आणि याचा परिणाम असा होणार आहे, ज्या कंपन्या स्पेशली आय-टी कंपन्या ह्याच्याकडे लक्ष ठेवा. स्पेशली आय-टी कंपन्या ज्या आज वेस्टर्न वर्ल्डला सर्व्हिसेस देतायत, त्यांचा क्लायंट वेस्टर्न वर्ल्डमध्ये बसलेला आहे. हा क्लायंट कुठेतरी कमी होत जाणार आहे, कारण जगावर त्याचा असलेला डॉमिनन्स कमी होणार आहे. आणि आपल्या पोर्टफोलिओवर त्याचा प्रभाव पडणार आहे. नुसता तेवढाच नाही, तर इथून पुढं अ, बाहेर देशात जाण्यासाठी, करियर घडवण्यासाठी जे आतापर्यंत आपण वेस्टर्न वर्ल्डकडे बघत होतो, तसं आपल्याला आज नॉर्थकडे म्हणजे उत्तरेकडे सुद्धा बघावं लागणार आहे. आणि याचा परिणाम असा होणार आहे, आत्तापर्यंत आपण जॅपनीज किंवा जर्मन ह्या लँग्वेजचा जसा वापर करत होतो, तसा आणखीन इतर गोष्टींचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. मी फक्त रशियाबद्दल बोलतोय अशातला भाग नाहीये. दुसरी एक न्यूज आहे. आज ग्लोबल करन्सी म्हणून अमेरिकन डॉलरचं जे काही अस्तित्व आहे, त्याच्या अक्षरशः मी त्याला कॉफीनच म्हणेन. त्याच्या कॉफीनमधला शेवटच्या 2 खेळांपैकी एक खेळा बसलेला आहे. तो म्हणजे रशियाने ग्लोबल करन्सी म्हणून डॉलरला वापरण्याच्या ऐवजी पेट्रोलचं आणि नॅचरल गॅसचं पेमेंट रुबलमध्ये घ्यायला सुरुवात केली. आणि शेवटचा जो खेळ असेल ना, आता ही गोष्ट फार लांब नाही राहिलेली. जेमतेम महिनाभरात याच्याशी रिलेटेड गोष्टी घडू शकतात. ती घटना अशी आहे, चायना आणि सौदी अरेबिया डील. तुम्ही जर हे सर्च केलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की चायना आणि सौदी अरेबिया एकमेकांमध्ये पेट्रोल आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचं, क्रूड ऑइलचं, नॅचरल गॅसचं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी युआन हे चायनीज करन्सीचा वापर करण्याचे त्यांचे विचार चालू आहेत. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या घटना घडतायत. हाऊस ऑफ साऊद म्हणजे सौदी अरेबियाच्या राजघराण्याचा आता जो कोणी प्रबळ दावेदार आहे, वारसाही युवराज आहे, मोहम्मद बिन सलमान, एमबीएस म्हणतात त्याला, मोहम्मद बिन सलमान. ह्याला जानेवारीपासून अमेरिकेने एंटरटेन केलेलं नव्हतं. त्याचा एकही फोन उचललेला नव्हता. त्यामुळे तो अमेरिकेवर नाराज आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे, कदाचित हे डील चीनबरोबर होऊ शकेल. आणि जर चीनबरोबर हे डील झालं, तर भारत सुद्धा सौदी अरेबियाबरोबर हेच डील करणार, की आम्ही डॉलरमध्ये पेमेंट करायच्या ऐवजी आम्ही रुपयांमध्ये पेमेंट करतो. आम्हाला डॉलरमध्ये मध्यस्थ म्हणून नकोच आहे. आणि एकदा डॉलर हा मध्यस्थ म्हणून एकदा आपण रिजेक्ट केला, की आपल्याला वेस्टर्न वर्ल्डकडनं डॉलर मिळवण्याची आणि तो डॉलर मिळवण्यासाठी त्यांना काहीतरी सर्व्हिसेस किंवा गुड्स देण्याची गरज उरणार नाही.
आणि त्याच्यामुळं जे कोणी क्लायंट वेस्टर्न वर्ल्डमध्ये बसलेत किंवा ज्या कंपन्यांचे क्लायंट वेस्टर्न वर्ल्डमध्ये बसलेले आहेत, त्यांना नवीन क्लायंट शोधण्यासाठी इतर कुठेतरी जावं लागणार आहे. आणि त्यामुळे इथं जे लोकं आज करियर घडवतायत, कुठल्यातरी आय-टी कंपनीमध्ये जाऊन आपल्याला करियर घडवायचा हा ज्यांचा विचार आहे, त्यांना ज्या लँग्वेजेस शिकायची गरज लागतीये, त्या लँग्वेजेस इथून पुढे बदलण्याची शक्यता खूप जास्ती आहे. आणि हे सँक्शन्स फक्त ग्लोबल करन्सी डॉलर आहे म्हणूनच लादले जातात अमेरिकेकडनं अशातला भाग नाही. तर हे पेमेंट ट्रान्झॅक्शन सिस्टम जी आहे ना, ही स्विफ्ट सिस्टम ही सुद्धा अमेरिकन सिस्टम आहे. अगदी रिअल लाईफ मधलं उदाहरण सांगायचं झालं तर, जसं आज आपण जीपेचा वापर करतो. Google Pay, PhonePe ही आपली पेमेंट सिस्टम काय आहे तर यू-पी-आय सिस्टम आहे आपली, बरोबर आहे? तर ही जी यू सिस्टम आहे, ही जी आपण जशी नॅशनल लेव्हलला वापरतो, तशी स्विफ्ट नावाची सिस्टम इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी वापरतो. आणि ही इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी जी स्विफ्ट सिस्टम वापरली जाते, याच्यावर कंट्रोल पूर्णपणे अमेरिकेचा आहे. त्यामुळे कुठल्याही देशाला ते या सिस्टममधनं बॅन करू शकतात. आता अडचण अशी आहे रशियाकडं, की रुबल ही जर ग्लोबल करन्सी करायची झाली, तर त्यांना ही सिस्टम नवीन डेव्हलप करावी लागेल, जी त्यांच्याकडे नाहीये. चायनाकडे ती आहे. चायनीज इंटरनॅशनल पेमेंट सिस्टम, CIPS तुम्ही सर्च करून बघा. पण चायनाकडे पेट्रोल नाही. आणि चायनीज सिस्टमवर किती लोकं विश्वास ठेवतील ह्याच्याविषयी प्रचंड दुमत आहे. आता होताना तर असं होतंय, की जागतिक महासत्तापदाचे इथून पुढे 2 प्रबळ दावेदार आपल्याला दिसतात. रशिया आणि चायना. पण आपल्याला याच्यामध्ये कुठेतरी भारतही दिसतोय. याच्यामध्ये भारत कुठं दिसतोय? तर जसं यू-पी-आय आपण नॅशनल लेव्हलला ठेवलेलं आहे. कुठेतरी 6-8 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वीची बातमी होती, की सिंगापूरमध्ये आणि सौदी अरेबियामध्ये याच्यावर अभ्यास चालू आहे, की त्यांना त्यांच्या इथं कसा इम्प्लिमेंट करता येईल. आता हा फक्त एक पर्सनल लेव्हलवर ट्रान्झॅक्शनसाठी त्यांचा विचार चालू होता. हा इंटरनॅशनल म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शनसाठी किंवा कंपनी टू कंपनी ट्रान्झॅक्शनसाठी जर ह्याचा वापर करण्याची फॅसिलिटी कुठेतरी भारताने प्रोव्हाईड केली, तर जगातले काही महत्त्वाच्या घडामोडी भारतातनं घडू शकतात आणि ग्लोबल पॉवर म्हणून आपल्याला स्वतःला जगासमोर प्रोजेक्ट करता येईल. आणि ते ज्यावेळेस होईल, तेव्हा भारतातल्या लोकांच्या म्हणजे हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे, की भारतातल्या लोकांच्या करिअर्सवर याचा कसा इम्पॅक्ट होणार आहे. तर आत्तापर्यंत जर ग्लोबल करन्सी किंवा ग्लोबल पॉवर म्हणून आपण वेस्टर्न वर्ल्डला मान्यता देत होतो, तर आपल्या शिक्षणाची पद्धती सुद्धा त्यांच्या भाषांमध्ये होती. इथून पुढच्या 25 वर्षांसाठी मात्र इंग्लिशचं महत्त्व तेवढं राहील असं मला वाटत नाहीये. इथून पुढे कुठल्या भाषांचं महत्त्व राहील, त्याच्याप्रमाणे कुठली करिअर्स डेव्हलप होऊ शकतील, याच्याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर मी माझ्या इंटरनल सर्कलमधले जे लोकं आहेत किंवा जे येऊ इच्छितात, त्यांना याच्याविषयी पूर्ण गाईडन्स करतो. पण इथून पुढे जर सांगायचं झालं, तर आपल्याला यू सिस्टम ही जर आपण ग्लोबल लेव्हलला प्रोजेक्ट करू शकलो, नुसतं तेवढंच नाही. इंडियन सॉफ्टवेअर सिस्टम्स एवढ्या चांगल्या आहेत किंवा त्याच्याविषयीचा आपला जो मेंदू आहे, त्याच्याविषयी जे आपले इंटेलेक्चुअल बेस आहे, थिंक टँक आहे, तो एवढा मोठा आहे. त्या कंपन्या सुद्धा तेवढ्याच चांगल्या क्वालिटीच्या आहेत. जर आपण स्वतःच्या ऑपरेटिंग सिस्टम किंवा सॉफ्टवेअर कंपन्या जर डेव्हलप करू शकलो, आत्ताच्या सॉफ्टवेअर कंपन्या फक्त सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या आहेत, आय आहेत, पी आहेत, के आहेत, त्यांना व्हॅल्यू नाहीये. जर सॉफ्टवेअर क्रिएट करणाऱ्या कंपन्या किंवा ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट करणाऱ्या कंपन्या किंवा हार्डवेअर मॅन्युफॅक्चरर कंपन्या ह्या जर आपण इथं बेस करू शकलो, तर ग्लोबल करन्सी म्हणून कदाचित इंडियन रुपी इथून पुढे पॉप्युलर होऊ शकतो. याच्याविषयी कितपत करियर अपॉर्च्युनिटीज आहेत आणि काय ह्याचा जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल, तर माझ्याशी नक्की संपर्क साधा. मी तुम्हाला नक्की सांगेन आणि त्याचा तुमच्या शेअर मार्केट मधल्या इन्व्हेस्टमेंटवर कसा प्रभाव पडेल, इथून पुढे कुठल्या कंपन्या त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला मदत करणार आहेत, ह्याच्याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तरी सुद्धा मला नक्की संपर्क करा. पण ह्या बातम्यांचा जो प्रभाव इथून पुढच्या मार्केटवर पडणार आहे, तो इथपर्यंत आहे, की तुम्हाला कदाचित तुमच्या शिक्षणाची भाषा बदलावी लागू शकते. कदाचित म्हणतोय मी. कदाचित तुमच्या शिक्षणाची भाषा बदलावी लागू शकते. एवढा मोठा प्रभाव कालच्या एका बातमीचा आहे आणि खूप कमी लोकांचं त्याच्याकडे लक्ष आहे.
जर तुम्हाला ह्या बातम्यांचे खरे अर्थ लावायचे असतील आणि हे खूप काहीतरी कॉन्स्पिरसी थिअरी मी सांगतोय अशातला भाग नाहीये. तुम्ही जर हे सर्च केलं, शी जिनपिंग मीट्स MBS म्हणजे मोहम्मद बिन सलमान, ह्या 3 गोष्टी जर तुम्ही सर्च केल्यात ना, तर तुम्हाला या बातम्या खूप महत्त्वाच्या म्हणून सापडतील. खूप कमी लोकं न्यूज एनालिसिसमध्ये याच्याकडे लक्ष देतात, की आज जे पॉलिसी डिसिजन घेतले जातायत, त्याचे उद्या इंडस्ट्रीवर काय प्रभाव पडतील आणि त्याच्याशी रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये आज आपण कसं इन्व्हेस्टमेंट करू शकतो, याचा विचार खूप कमी लोकं करतात. सो ही जी न्यूज होती, पुतिन वॉन्ट्स अनफ्रेंडली कंट्रीज टू पे रशियन गॅस टू पे फॉर रशियन गॅस इन रुबल्स. या न्यूजचा जो काही परिणाम होता, तो इथपर्यंत पडू शकतो. नुसता इथपर्यंत नाही, तर तुमच्या इथून पुढच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीवर सुद्धा पडू शकतो. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते. गेल्या साधारणतः वर्षभरात आपल्याकडं अमेरिकन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा म्हणून जाहिरात करणाऱ्यांचं जे खूळ आलेलं आहे, ते का आलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. मोठ्या प्रमाणावर कुठेतरी जे मोठे हेज फंड्स आहेत किंवा मोठे जे फंड मॅनेजर्स आहेत, यांनी अमेरिकन स्टॉक्समध्ये, अमेरिकन शेअर्समध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्यांना ती कुठेतरी बुडताना दिसतीये. आणि ही कुठेतरी जनरल पब्लिकच्या माथ्यावर मारायची आहे. मग ते जनरल पब्लिक अमेरिकामधलं आहे, का भारतातलं आहे, का बाकी जगभरातल्या कुठल्या देशातलं आहे, याच्याशी त्यांना देणं-घेणं नाहीये. त्यामुळे जनरल पब्लिककडनं स्वतः म्हणजे जनरल पब्लिकला स्वतःच्या ते इन्व्हेस्टमेंट विकायच्या, स्वतःचा पैसा मोकळा करायचा आणि स्वतः सेफ राहायचं याच्यासाठी गेल्या वर्षभर आपल्या इथे या जाहिराती चालू आहेत. प्लीज याला फसू नका. कारण आजपासून 5 वर्षांनी तुम्ही पस्तावलेले असाल. जर तुम्ही अमेरिकन स्टॉकमध्ये कुठेही इन्व्हेस्ट केलं तर. मला अमेरिकेशी काही दुश्मनी नाहीये. पण आजची कथा अशी आहे, की कदाचित इथून पुढं तो देश फारसा काही आपल्या उपयोगाचा आहे किंवा जगभरातला म्हणजे इतर कोणासाठी उपयोगाचा असेल नसेल मला त्याच्याशी देणं-घेणं नाही. भारतीयांसाठी तो उपयोगाचा नाहीये, एवढं मात्र नक्की आहे. पुढच्या 5 वर्षात काय घडणार आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ओके. बरं आत्तापर्यंत मी जे काही सांगितलेलं आहे, ते पटलेलं आहे का ती कॉन्स्पिरसी थिअरी वाटतीये? पटलेलं असेल तर ग्रेट, GRT ग्रेट टाइप करा. कॉन्स्पिरसी थिअरी वाटत असेल तर CT कॉन्स्पिरसी थिअरी असं टाइप करा. मी ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा अशासाठी तुम्हाला सांगतोय. मार्च 2020 मध्ये मार्केट जेव्हा क्रॅश झालं ना, तुम्हाला मी माझ्या स्टुडंट्सना पाठवलेला मेसेज मी दाखवू शकेन. मी 28 फेब्रुवारी 2020 ला सांगितलेलं होतं, की मार्केट रिसेशनमध्ये जाणार आहे. स्वतःचे पोर्टफोलिओ काढून घ्या. नुसतं एवढंच नाही. मी 4 मार्चला माझ्या स्टुडंट्सना सगळ्यांना मेसेज पाठवलेले होते, की कदाचित काहीतरी गडबड होऊ शकते. तुम्हाला घरात राहावं लागू शकतं. तर ग्रोसरीज आणि फूड आयटम्स सगळे भरून ठेवा. मी 4 मार्चला मेसेज पाठवलेला होता. 23 मार्चला, 24 मार्चला लॉकडाऊन लागलेला होता. तुम्हाला विश्वास बसत नसेल, तर तुम्ही मला पर्सनली मेसेज टाका. मी तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट पाठवीन. पण ही वास्तव गोष्ट आहे. मी 15-20 दिवस आधी गोष्टी प्रेडिक्ट केलेल्या होत्या. सो आजही माझं काम हेच आहे, प्रेडिक्ट करणं आणि लोकांना सांगणं, की इथून पुढे काय घडणार आहे महत्त्वाच्या गोष्टींसाठी. आणि मला जानेवारी 2020 किंवा डिसेंबर 2019 पासून अंदाज येत होते, की मार्केटमध्ये काहीतरी गडबडी चालू आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या प्रमाणात घरात बसावं लागण्याची शक्यता कुठेतरी दिसतीये. सो तुम्हाला जर हे स्क्रीनशॉट पाहायचे असतील, बघायचे असतील आणि इथूनही पुढे माझ्या गाईडन्सला म्हणजे माझा गाईडन्स मिळवायचा असेल, तर माझा नंबर नोट डाउन करून घ्या आणि लगेच मला WhatsApp मेसेज टाका. कारण इथून पुढचे माझे जे एनालिसिस आहेत किंवा माझे जे ओपिनियन्स आहेत, हे तुम्हाला WhatsAppवर मी ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये तुम्हाला ॲड करणार आणि महत्त्वाचे ज्या ओपिनियन्स आहेत, कदाचित त्या महिन्यातनं एकदा येतील, 6 महिन्यातनं एकदा येतील. पण महत्त्वाचे जे ओपिनियन्स आहेत, जेव्हा अशा गोष्टी घडतात, मार्केट क्रॅशमध्ये येणार आहे किंवा आत्ता जशी मी ओपिनियन शेअर करतोय, या तुम्हाला सगळ्यांच्या आधी मिळतील. त्यामुळे तुम्हाला खूप सेफ राहता येईल.
आणि 2000 विश्वास ठेवा, जून 2023 पासून अशा काही घडामोडी घडणार आहेत ज्याच्यावर तुम्ही आता विश्वास नाही ठेवणार मी सांगितलं तर. इव्हेंच्युअली मी त्या तुम्हाला उलगडून तर सांगणारच आहे. पण त्या खूप महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत आणि त्या तुमच्या नुसत्या फायनान्शियल लाईफवर नाही, तुमच्या डे टू डे सिक्युरिटीवर सुद्धा फरक पाडणार आहेत. त्यामुळे माझा नंबर नोट डाउन करून घ्या. 9730175290. माझा नंबर मी परत एकदा सांगतो, 9730175290. माझं नाव आहे मयूर गुर्जर. नंबर नोट डाउन करून घ्या. इथून पुढे खूप महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, साधारणतः 2026 ते 27 पर्यंत. अशा काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत ज्याच्या तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आणि त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करणं आणि स्वतःचे फायनान्सेस नुसतं वाचवणं नाही तर वाढवणं, याच्यासाठीचे गायडन्स मी तुम्हाला देणार आहे. परत एकदा नंबर सांगतो, 9730175290. 9730175290. नाव आहे मयूर गुर्जर. सो तुम्ही मला मेसेज पाठवलात की मी तुम्हाला स्क्रीनशॉटही पाठवेन आणि इथून पुढच्या गोष्टींचे माझे ओपिनियन सुद्धा मी तुमच्याशी शेअर करत जाणार. ठीक आहे, चालणार असेल तर ओके म्हणून चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, मेसेज करा, मी तुम्हाला मेसेज पाठवेन. ज्यांना नको आहे, जे ओके टाकणार नाहीत, त्यांना मी कुठलेही मेसेज टाकणार नाही, डिस्टर्ब करणार नाही. कारण कुठल्याही पद्धतीने मला फालतू मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट नाहीये की काहीतरी मला तुम्हाला गळ्यात मारायचंय आणि कॉन्स्पिरसी थिअरीच्या नादाला लावायचं, असं काही नाही. तुम्ही ओके म्हणलात तरच तुम्हाला माझ्याकडनं मेसेजेस येत जातील. ठीक आहे, आणि मेसेज आला तर महिन्यातनं एखादा किंवा 2 महिन्यातनं एखादा मेसेज माझ्याकडनं तुम्हाला येईल. त्याच्या पलीकडे मी तुम्हाला फार डिस्टर्ब करायला जाणार नाही. ठीक आहे. सो मगाशी प्रश्न होता की इथून पुढे आपल्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय असल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी, नो इन्व्हेस्टमेंट इन अमेरिकन स्टॉक्स. आता काही आपले इथले ब्रोकर अमेरिकन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, आतापर्यंत अमेरिकन मार्केटने कसं चांगलं परफॉर्म केलेलं आहे आणि तिथे कसे मोठ्या प्रमाणात अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज असं एक चूर्ण खायला घालतात, त्या गोष्टीला बळी पडायचं नाही. ठीक आहे, ठीक आहे सर, तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट केलं तर काही हरकत नाहीये. तुम्ही मला मेसेज केलात आणि मला जर तुम्ही सांगितलं की इंटरेस्टेड इन युअर ओपिनियन, मी तुम्हाला मेसेज पाठवत जाणार, बाकी काही नाही. आणि तुमच्या नातेवाईकांशी सुद्धा शेअर करा ज्यांनी आजची ही गोष्ट मिस केलेली आहे, कारण या गोष्टी खूप जास्ती महत्वाच्या आहेत. ठीक आहे, जसं मी बरोबर महिनाभर आधी प्रेडिक्ट केलं होतं की मार्केट क्रॅश होणार आहे आणि नुसतं तेवढंच नाही तर अन्नधान्य साठवून ठेवायचं, हे सुद्धा मी प्रेडिक्ट केलेलं होतं. सो अशा गोष्टींपासून तुम्ही आणि तुमच्या जवळचे जे तुम्हाला खूप डिअरेस्ट आहेत, जवळचे आहेत, त्यांना कुठेही त्रास होऊ नये म्हणून ह्या लोकांना नक्की शेअर करा. मी हा व्हिडिओ युट्यूबवर सुद्धा टाकणार आहे. ठीक आहे, क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतही मी सांगणार आहे. सो पहिली गोष्ट, कुठेही अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये आता इन्व्हेस्ट करायला जाऊ नका, कारण 10 वर्ष डेड म्हणजे डेड सिच्युएशन मध्ये अमेरिकन मार्केट जायचं जवळपास अंदाज आहे. ज्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात. गेली 32 वर्ष जॅपनीज मार्केट ज्या स्टेटमध्ये आहे ना, त्या स्टेटमध्ये इथून पुढची 10 वर्ष अमेरिकन स्टॉक मार्केट राहायचे चान्सेस आहेत. गेल्या 32 वर्षाचं जॅपनीज स्टॉक मार्केटचं तुम्ही जर चार्ट पाहायला गेलात ना, तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये ग्रोथ अशी फार झालेली नाहीये. आहे तिथंच साइडवे मध्ये ते मार्केट चाललेलं आहे. कधी थोडंसं वर जातं, कधी थोडंसं खाली येतं. या पद्धतीने चाललेलं आहे. आणि बिलीव्ह मी, पुढची 10 वर्ष अमेरिकन मार्केट त्या सिच्युएशन मध्ये राहायचे चान्सेस आहेत. आणि आणखीन एक महत्वाची घटना, जगभरातली कुठलीही महासत्ता असं तसंच आपलं महासत्ता हे स्टेटस सोडत नाही. त्याची किंमत ते इतर लोकांना चुकवायला लावतं. त्याच्यामुळं पुढच्या ज्या काही घटना आहेत, ह्या खूप विचित्र असणार आहेत. मला नक्की मेसेज करा किंवा पर्सनली मला फोन करा किंवा त्याच्याविषयी जर इथून पुढे सेशन घ्यायचं असेल, तर मला नक्की सांगा. मी आणखीन एक ॲडिशनल सेशन घ्यायची माझी तयारी आहे. माझा नंबर मी परत एकदा सांगतोय सर, 9730175290. नोट डाउन करून घ्या. आपण पुढे जाऊया.
सो पुढचे 10 वर्ष अमेरिकन मार्केट साइडवे जाण्याचा खूप जास्ती लोकांचा अंदाज आहे आणि ते तसं जाण्याचे सिग्नल सुद्धा दिसतात. सो स्ट्रॅटेजी नंबर 1 अमेरिकन मार्केटमध्ये कोणीही इन्व्हेस्ट करायला सांगितलं, कोणी कितीही प्रलोभनं दाखवली तरी जायचं नाही. दुसरी महत्वाची घटना, जसं मगाशी एका मॅडमनी सांगितलं तसं, की अमेरिकन मार्केट तिकडं पडझड झाली, की आपल्या इथं पडझड होतीये. तिकडं वाढलं, की आपल्या इथं वाढतं. इथून पुढं तसं होईलच याची गॅरंटी देता येत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, आत्तापर्यंत असं होत होतं, की साधारणतः 15 डिसेंबर नंतर वेस्टर्न इन्व्हेस्टर, पाश्चात्य देशांमधला जो काही इन्व्हेस्टर आहे, हा सुट्टी घेऊन त्यांचे सण एन्जॉय करण्यासाठी जायचा आणि आपल्या इथलं मार्केट साइडवे जायचं. गेल्या कितीही वर्षांचा इतिहास तुम्ही शोधून बघा. आपल्या इथलं मार्केट साधारणतः 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर किंवा जास्तीत 5 जानेवारीपर्यंत साइडवे गेल्याचं तुम्हाला दिसेल. गेल्या 4 वर्षात याच्यात बदल झालेला आहे. 4 वर्षात याच्यात बदल झालेला आहे. तो बदल असा झालेला आहे, आधी 15 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत मार्केट आडवं राहायचं. त्याच्यानंतर जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर मार्केटमध्ये ॲक्टिव्ह व्हायचा, नंतर मार्केट मूव्हमेंट दाखवायचा. आता मात्र डिसेंबरचा जो शेवटचा आठवडा आहे, 25-27 जानेवारी नंतर तिथं डोमेस्टिक इन्व्हेस्टर हा आधी ॲक्टिव्ह होतो आणि तो मार्केटला थोडंसं वर घेऊन जातो. आणि नंतर जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर येतो, तेव्हा आणखीन काही घटना घडतात. हा गेल्या 4 एक वर्षांमधला ट्रेंड राहिलेला आहे. इथून पुढं प्रचंड विचित्र गोष्टी घडणार आहेत. कारण अमेरिकेचं डॉलर हा जो ग्लोबल करन्सी म्हणून त्याचं स्थान त्यांनी गमावलं, जे पुढच्या महिनाभरात घडण्याची शक्यता आहे. तर मात्र अमेरिकन इन्व्हेस्टरचा आपल्या इथला प्रभाव हळू कमी होताना दिसेल. तर असा एका रात्रीत कमी होणार नाही. कारण शेवटी आज ₹75-78 आसपास डॉलर आहे. तो एका रात्रीत एका डॉलरला ₹1 असा नक्कीच होणार नाही. पण साधारणतः पुढचे 4 ते 5 वर्षांमध्ये तो ₹20 एका डॉलरला ह्या रेंजपर्यंत खाली यायची शक्यता मला दिसते. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आता तो एका डॉलरला ₹1 का होणार नाही? याची कारणं काही वेगळी आहेत. ती मी पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगेन. खूप महत्वाची कारणं आहेत ती. पण एका डॉलरला ₹1 किंवा कदाचित उलटी सिच्युएशन. एका रुपयामध्ये $75 ही आपण कदाचित Facebookवर जोक ऐकलेले असतील त्याच्याशी रिलेटेड. ते कधी घडेल, काय घडेल ह्याचे अंदाज आपण नंतर घेऊया. पण आत्ताच्या काळात तरी मला असं दिसतंय, की पुढच्या 5 एक वर्षात ₹20ला $1 इथपर्यंत डॉलरची पडझड होणं आणि रुपया स्ट्राँग होण्याचे चान्सेस मला दिसतात. सो महत्वाची गोष्ट आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करा. 25 डिसेंबर नंतर ॲक्टिव्ह राहा. आणि सगळ्यात काही महत्वाच्या गोष्टी अशा आहेत, की फक्त स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट ठेवू नका. इन्व्हेस्टमेंट ठेवण्यासाठी कुठं ना कुठं तुम्हाला प्रेशियस मेटल्सचा म्हणजे सोनं, चांदी याचा वापर करावा लागणार आहे. पण प्लीज एक्सचेंज ट्रेडेड फंडचा वापर करू नका. आज सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लोक एकतर MCX मार्केटमध्ये जाऊन सोन्याचे किंवा चांदीच्या फ्युचर ऑप्शन्समध्ये ट्रेड करतील किंवा गोल्ड ETF म्हणजे गोल्डचे एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये ट्रेड करायला जातील. तसं करू नका. याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, जे कुठले एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत, त्याचा मेजॉरिटी जे फिजिकल फॉर्मॅटमध्ये होल्ड केलेलं गोल्ड आहे, हे आजही अमेरिकेच्या जमिनीवर आहे. उद्या जर ते म्हणले, "आम्ही तुमचं सोनं देणारच नाही, काय करायचं ते करा." तर आपल्या हातात फक्त कागद राहणार आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली होती त्याचं. त्याला प्रॅक्टिकली व्हॅल्यू काही नाही. सो प्रेशियस मेटल्सचा जर वापर करायचा असेल, तर तो वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. त्याच्यासाठी काही गोष्टींचा विचार करणं, काही गोष्टींचं ट्रेनिंग घेणं किंवा काही गोष्टींचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. त्या काय आहेत, कशा करायचं हेही मी तुम्हाला सांगेन. पुढे जसे माझे सेशन्स किंवा माझे ओपिनियन्स येत जातील, तसं तुम्हाला ते क्लिअर होत जाईल.
आणि अशा काही कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागेल किंवा अशा काही पॉलिटिकल ओपिनियन्स आपल्याला इथून पुढे प्रोजेक्ट करावे लागणार आहेत. आज 5 लोक आहेत. 5 लोकांच्या पॉलिटिकल ओपिनियनला महत्त्व किती आहे मला माहीत नाही. पण या गोष्टीला जर सुरुवात झाली, तर आज कदाचित ही ट्रेन आपल्या हातनं मिस होऊ शकते जर आपण हे केलं नाही तर. आज जर आपण सॉफ्टवेअर पॉवर नाही झालो, तर महासत्ता म्हणून आपल्याला स्वतःचं देशाचं जे काही संधी आहे भारताला महासत्ता करण्याची, ही पुढच्या 50 ते 70 वर्षांसाठी आपल्या हातातून जाईल. आणि भारत महासत्ता झाल्यानंतर आपल्याला वैयक्तिक काय फायदा होईल, याचा जर उद्देश सांगायचा झाला तर करियर अपॉर्च्युनिटीज महासत्ता होऊ घातलेल्या देशामध्ये किंवा नुकत्याच महासत्ता झालेल्या देशामध्ये जेवढ्या करियर अपॉर्च्युनिटीज असतात, तेवढ्या अपॉर्च्युनिटीज इतर कुठल्याही देशामध्ये नसतात. आणि आपल्यामध्ये ती क्षमता आहे. आपल्याकडं अशा काही लँग्वेजेस किंवा आपल्याकडं आहे अशा काही टेक्नॉलॉजीज, आपल्याकडं असे मेंदू आहेत किंवा इथून पुढच्या आपल्या पिढीसाठी सुद्धा करियर अपॉर्च्युनिटीज अशा काही येऊ शकतात, ज्याचा आपण विचार नाही केलेला. सो इथून पुढे आपल्याला सॉफ्टवेअर पॉवर होण्यासाठी पॉलिटिकल ओपिनियन्स इतरांबरोबर शेअर करणं गरजेचं आहे. ही आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे. कारण आपण जर ह्या पॉलिटिकल ओपिनियन बोलून दाखवल्या, तर कोणी ना कोणीतरी त्याच्यावर विचार करणार आहे. तशा इंडस्ट्रीज भारतात येणार आहेत आणि आपल्या दृष्टिकोनातून त्या अर्निंग अपॉर्च्युनिटीज असणार आहेत. कुठल्याही गोष्टीच्या पुरेशा लोकांनी प्रोपगंडा करायला सुरुवात केली, की ती गोष्ट कुठं ना कुठं फायनान्शियल मार्केटवर अफेक्ट करते आणि आपल्याला अर्निंग अपॉर्च्युनिटीज सापडतात. किंवा कदाचित असं होऊ शकेल, की तुमच्यातल्याच कोणाला तरी ती अर्निंग अपॉर्च्युनिटी येऊ शकेल. ते ओपिनियन्स काय असणार आहेत, कशा असणार आहेत मी तुम्हाला सांगेन. पण आपल्याला सॉफ्टवेअर पॉवर होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सॉफ्टवेअर पॉवर आपण होऊ अशा पद्धतीने ज्या कुठल्या कंपन्या इथून पुढे स्टार्टअप्स येतील, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तयारी ठेवा. आउट ऑफ द स्टॉक एक्सचेंज. जे स्टार्टअप्स आहेत, जे अजून स्टॉक एक्सचेंजवर रजिस्टर नाहीयेत, अशा लोकांकडे लक्ष ठेवा किंवा अशा आय-पी-ओज कडे लक्ष ठेवा, ज्या कंपन्या इथून पुढे सोशल मीडिया मार्केटिंगचे कुठलेही ॲप डेव्हलप करून आणतील किंवा नवीन ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून काही ना काहीतरी विचार करतील. स्पेशली आय-आय-टी मधनं पास आउट होणारे जे कोणी इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत, त्यांच्याकडे लक्ष ठेवा. त्या कुठल्या कंपन्या मार्केटमध्ये घेऊन येतायत, या न्यूजकडे लक्ष ठेवा. तुम्हाला कुठली न्यूज सापडली तर मला पटकन सांगा. मी त्याचा अर्थ कसा लावायचा हेही तुम्हाला सांगेन. त्याचे त्यावेळेसचे अर्थ काय आहेत हेही मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आणि इथून पुढं अमेरिकन क्लायंट बेस आमचा आहे असं सांगणाऱ्या कंपन्यांपासून सावध राहा. लगेच त्याच्यातून बाहेर पडायचं नाहीये आपल्याला. इथून पुढचे 5 वर्ष तर नक्कीच नाही. पण हळू-हळू आपल्याला अशा लोकांपासून सावध राहायचंय जे फक्त वेस्टर्न क्लायंटवर अवलंबून राहतात. जे इतर कुठं काही हातपायच मारत नाहीयेत. कारण इथून पुढचा सगळ्यात महत्त्वाचा क्लायंट भारतामध्ये आणि चायनामध्ये. रशियामध्ये सुद्धा नाहीये कारण त्यांची लोकसंख्या कमी होती. भले आता त्यांनी स्वतःच्या करन्सीला ग्लोबल पॉवर म्हणून प्रोजेक्ट केलेला असेल, पण तरी सुद्धा ते किती दिवस सस्टेन राहील हे मला नाही माहिती. पण आत्ताच्या क्षणी जे 2 मोठे क्लायंट बेस अख्ख्या जगासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा अवेलेबल आहेत, ते आहेत भारत आणि चीन. सो आपल्याला ह्याचा विचार करून इथून पुढच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीजवर लक्ष ठेवायचं. आत्तापर्यंत मी जे काही सांगितलं, त्याच्यामध्ये काही शंका आहेत का? एस-आय-पी गुड ऑप्शन आहेत का? एस-आय-पी ह्या कसं आहे माहिती का? त्यांचे कुठे-कुठे इन्व्हेस्टमेंट होत आहेत, ते सेक्टरल आहेत का नॉन सेक्टरल आहेत, ग्रोथ आहेत का काय ह्याचा सगळ्याचा विचार करावा लागेल. आज मी एस-आय-पी वर नाही बोलणार आहे कारण शेवटी त्या कुठल्या मार्केटमध्ये ट्रेड करतात आणि त्यांचा पसारा लिमिटेड असतो. त्यांना ठरवून दिलेले रूल्स असतात त्याच्याप्रमाणे त्यांना ट्रेड करावं लागतं. एस-आय-पी ही आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. एस-आय-पी किंवा म्युच्युअल फंड ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे. हे आपल्या गळ्यात मारलं गेलेलं सगळ्यात मोठं लोडणं आहे. आपला पैसा घेऊन ते इन्व्हेस्टमेंट करतात. ते गब्बर होतात. कुठलाही म्युच्युअल फंड 5 वर्षात जरी सगळ्या क्लायंटचे पैसे परत देऊन टाकले, तरी सुद्धा त्याच्याकडचा
सगळे पैसे निघून जातील अशातला भाग नाहीये. कुठलाही म्युच्युअल फंड बँकरप्ट होत नाही क्लायंटला सगळे पैसे देऊन टाकले म्हणून. लॉक इन पिरियड मध्ये प्रत्येक म्युच्युअल फंड क्लायंटकडनं जेवढा पैसा घेतलेला आहे तेवढाच पैसा मार्केटमधनं प्रॉफिटमध्ये कमवतो. क्लायंटला मात्र काहीही देत नाही. त्यामुळे म्युच्युअल फंड किंवा एसआयपी ह्या चांगल्या स्ट्रॅटेजीज आहेत असं माझं वैयक्तिक मत नाहीये. तुमचं मत वेगळं असू शकतं आणि माझं असं म्हणणं नाही की माझं मत हेच तुम्ही ऍक्सेप्ट करा म्हणून. मी फक्त शेअर मार्केट आणि आपल्या डे टू डे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीशी रिलेटेड काय गोष्टी आपण हँडल करायच्या त्या दृष्टिकोनातून मी सांगतोय. आतापर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही प्रश्न आहेत का मला सांगा. तुमचा माईक चालू करा आणि मला विचारा. तुम्हाला प्रश्न नसतील तर काही हरकत नाहीये. इथून पुढे मात्र काही भाषांकडे आपल्याला विशेष करून लक्ष द्यावं लागणार आहे, ज्यामध्ये रशियन, चायनीज मध्ये मॅन्डरिन ही भाषा. भारतामध्ये मात्र आपल्याला बऱ्याच भाषा अस्तित्वात आहेत. त्यातली कुठली भाषा भारताला ग्लोबल पॉवर म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी आणि इथून पुढच्या करिअरची भाषा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज अमेरिकन क्लायंट आपला आहे, क्लायंटची भाषा ही कायम सर्व्हिस प्रोव्हायडरची भाषा असते आणि सर्व्हिस प्रोव्हायडरची जी भाषा असती तीच त्याच्या करिअरची भाषा असते, तीच त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये करिअरची भाषा म्हणून प्रोजेक्ट केली जाते. आज भारतात इंग्रजीचं एवढं फॅड आहे याच्या मागचं कारण गेली 150-200 वर्ष आपला जो क्लायंट आहे किंवा आपल्याकडनं वस्तू ओरबाडून घेऊन जाणार असेल किंवा विकत घेऊन जाणार असेल, क्लायंट एक तर तो ब्रिटिश होता नाही तर अमेरिकन होता, म्हणजे तो इंग्लिश भाषिक होता. म्हणून आजपर्यंत इंग्लिशला महत्व राहिलं. इथून पुढे 3 भाषा कॉम्पिटिशन मध्ये आहेत. त्यातली एक आहे रशियन, दुसरी आहे चायनीज म्हणजे मॅन्डरिन आणि तिसरी भारतीय भाषा आहे. त्याच्याविषयी तुम्ही मला वैयक्तिक विचारा, मी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती देईन. आज मला ती इथं ओपन नाही करायची आहे कारण सगळ्यांना ती सांगावी याच्यासाठी सगळेजण आज इथं अस्तित्वात नाहीयेत. आणि इथून पुढे हा व्हिडिओ मी युट्यूबवर टाकणार आहे. ज्या लोकांना खरंच त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे त्या लोकांनी माझ्याशी वैयक्तिक कॉन्टॅक्ट करावा, कारण त्याच्या मागची पार्श्वभूमी समजल्याशिवाय केवळ मी सांगतोय म्हणून बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून लोकांनी तिथं जाऊ नये. तो खूप घातक निर्णय ठरेल. सो त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला जर समजून घ्यायची असेल की कुठली भारतीय भाषा त्या कॅलिबरची आहे, त्या लायकीची आहे आणि इथून पुढची करिअरची भाषा असू शकते आणि हा खूप डार्क हॉर्स आहे, तर नक्की माझ्याशी संपर्क करा. आणि त्या भाषा जशा बदलतील तशा इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी सुद्धा बदलणार आहेत. नॉट ओन्ली इन शेअर मार्केट. तुम्ही कुठं घर घ्यावं, तुम्ही कुठल्या भाषेत शिकावं, तुमच्या पुढच्या पिढीने कुठल्या भाषेत शिकावं, ह्या गोष्टींवर काल जे काही घडलं त्या घटनांचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे. आणि मोदी गव्हर्नमेंटनी 2021च्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्याविषयी खूप महत्वाची भाष्य केलेली आहेत आणि त्याचा सुद्धा आपल्या इथून पुढच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीवर खूप महत्वाचा प्रभाव पडणार आहे. तुम्हाला जर त्याच्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर मी पुन्हा एकदा सांगतो, नोट डाऊन करून घ्या. 9730175290. इथून पुढच्या साधारणतः 2030 पर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट कुठल्या सेक्टर मध्ये करायची आहे हे जरी जाणून घ्यायचं असेल तरी सुद्धा मला फक्त एक मेसेज टाका, कारण पुढची 5 ते 7 वर्ष आपल्याला अशा सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे की त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टमेंट नाही केली तर बरंच मोठं नुकसान होऊ शकतं. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मला सांगायची, आता ज्या लोकांनी रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 2025च्या आत जर तुम्हाला ती रिकव्हर करता आली तर नक्की विचार करा. माझं असं म्हणणं नाहीये की इथून पुढे रिअल इस्टेट मार्केट कोलॅप्स होणार आहे. रिअल इस्टेट मार्केट भारतातलं आत्ताच्या क्षणी तरी कोलॅप्स होण्याचे चान्सेस मला थोडेसे कमी वाटतात. पण जर आयटी सेक्टर आपल्या इथला त्याचा वेस्टर्न वर्ल्ड मधला क्लायंट गायब झाला तर आपल्याला इथं रिअल इस्टेटवर खूप मोठे परिणाम त्याचे दिसतील.
त्यामुळे 2025च्या आत तुमच्या रिअल इस्टेट मधल्या इन्व्हेस्टमेंट जर काढून घेता येणं शक्य झालं तर काढून घ्या आणि सेफ ऍसेट्स मध्ये मेंटेन करा. त्या सेफ ऍसेट्स कुठल्या आहेत, काय आहेत याच्याविषयी मी तुम्हाला नक्की माहिती देईन. मला मेसेज करा. परत एकदा नंबर सांगतो, 9730175290. काहीही प्रश्न असतील नक्की विचारा. पुढचे 5 मिनिटं मी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी देतोय. तुम्ही ऑनलाईन क्लास घेता का? हा माझा एक बेसिक क्वेश्चन. हो. तुम्हाला जर ट्रेनिंग पाहिजे असेल ह्या सगळ्याच दृष्टिकोनातून, तर मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने क्लास घेऊ शकेन. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देऊ शकेन. तुम्हाला जर माझ्या स्टुडंटचे रिझल्ट बघायचे असतील, 19 ऑक्टोबरला मार्केट क्रॅश म्हणजे मार्केट खाली यायला लागण्याचे चान्सेस आहेत असं मी माझ्या स्टुडंटना सांगितलेलं होतं. आणि तेव्हापासून माझ्या बहुतेक सगळ्या स्टुडंट्सच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट आहेत त्या मार्केट खाली पडण्याच्या दृष्टिकोनातून होत्या. आणि क्रिप्टो करन्सी विषयी सांगायचं, मागच्या महिनाभरात माझ्या स्टुडंटनी मार्केट खाली जाताना भरपूर पैसे कमवलेले आहेत. तुम्हालाही जर नक्की याच्याविषयी जाणून घ्यायचं असेल मला मेसेज करा. क्रिप्टो करन्सी विषयी सांगायचं झालं तर क्रिप्टो करन्सीमध्ये आता क्रिप्टो करन्सी तशा बऱ्याच येत आहेत, पण त्यातल्या खूप जास्ती करन्सी ह्या मल्टी लेवल मार्केटिंग किंवा पिरॅमिड स्कीम पैकी आहेत. त्यामुळे क्रिप्टो करन्सी मध्ये फार करन्सीजवर माझा विश्वास नाहीये. बिटकॉइन ही करन्सी आतापर्यंत अशा करन्सी पैकी एक होती ज्याच्यावर लोकांनी खूप विश्वास ठेवला. पण बिटकॉइन मध्ये आतापर्यंत मॅनिप्युलेटर्स खूप आलेले आहेत. इलॉन मस्क हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा शार्क आहे. हा कुठल्याही क्षणी डिक्लेअर करतो की आज मी टेस्ला कार्स आहेत त्या फक्त बिटकॉइन मध्ये पेमेंट घेणार आहे किंवा बिटकॉइन मधलं सुद्धा पेमेंट ऍक्सेप्ट करेन. बिटकॉइन वर जातो. तो ज्या क्षणी डिक्लेअर करतो की नाही आम्ही तेवढं घेणार नाहीये, त्या क्षणी बिटकॉइन कोलॅप्स होतो. सो हे त्यांनी स्टेटमेंट दिल्यामुळं होत नाही, त्यांनी दिल्यामुळेच होतं. पण त्याच्यामध्ये त्याचा पर्सनल इंटरेस्ट असा आहे की त्याच्याकडे असलेले बिटकॉइन त्याला जेव्हा विकायचे असतात तेव्हा तो असं स्टेटमेंट देतो. बिटकॉइन वर जातात, तो ते सेल आउट करून टाकतो आणि मग नंतर म्हणतो की आम्हाला बिटकॉइन मध्ये ट्रान्झॅक्शन करायचं नाहीये. असं 2दा-3दा झालेलं आहे. इथेरियम ही एक अशी क्रिप्टो करन्सी आहे ज्याच्याविषयी मला खूप खूप होप्स आहेत. त्याच्याविषयीचा माझा अभ्यास चालू आहे. पण इथेरियमवर माझं लक्ष आहे. बाकी फारशा फारशा क्रिप्टो करन्सीवर माझा विश्वास नाहीये. जगभरातली महत्वाची गव्हर्नमेंट सुद्धा ब्लॉकचेन करन्सीवर रिसर्च करतायत. इंडियन गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यावर डिजिटल करन्सीवर विचार करतंय. आणि नॉन गव्हर्नमेंट क्रिप्टो करन्सी इथून पुढे किती ऍक्सेप्ट होतील ह्याच्याविषयी मला थोडीशी शक्यता कमी वाटतेय. कारण जगभरातल्या गव्हर्नमेंटनी जर त्याच्यावर बॅन लावायला सुरुवात केली, जसं बिटकॉइन मायनिंगवर काही वर्षांपूर्वी भारतामध्ये बॅन होता, तसं जर जगभरातल्या महत्वाच्या गव्हर्नमेंटनी करायला सुरुवात केली तर मात्र क्रिप्टो करन्सी थोड्याशा धोक्यात येऊ शकतात. आणि अर्थात असं होण्याची चान्सेस जास्ती आहेत जर जगभरातले गव्हर्नमेंट म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट जर क्रिप्टो मध्ये रुपया घेऊन आलं किंवा अमेरिकन गव्हर्नमेंट डॉलर घेऊन आलं, रशियन गव्हर्नमेंट रुबल घेऊन आलं किंवा चायनीज गव्हर्नमेंट युआन घेऊन आलं, जॅपनीज गव्हर्नमेंटनी क्रिप्टो करन्सी मध्ये येन आणला, तर अर्थात ते देश असं म्हणणार आहेत की आम्हाला बिटकॉइन नको, इथेरियम नको आणि त्यामुळे त्या करन्सी कदाचित कोलॅप्स होऊ शकतील. आत्ताच्या क्षणी तरी त्याचे चान्सेस दिसत नाहीत, पुढचे 1-2 वर्ष तरी. पण 2025 नंतर मात्र याची शक्यता खूप मोठी दिसतीये. आपल्याकडे सुद्धा त्याच्यावर संशोधन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे तिथं जरा सावध राहा. कमिंग इयर्स मध्ये सेफ सेक्टर्स जे आहेत हे मी तुम्हाला पर्सनली सांगेन सर. तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. इथून पुढे जर तुम्हाला खूप चांगले सेक्टर्स जर जाणून घ्यायचे असतील मला पर्सनली मेसेज करा. मी तुम्हाला नक्की सांगेन. आणखीन काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. तुम्ही माईक चालू करून प्रश्न विचारलात तरी सुद्धा चालेल. प्रश्न नसतील तर मग आजचा सेशन आपण थांबवूया. तुम्हाला सगळ्यांना सेशन कसा वाटला? चांगला वाटला असेल तर ग्रेट म्हणून टाका चॅट बॉक्स मध्ये. नसेल वाटलेला तर नॉट सो ग्रेट NSG. आणि
चांगला वाटला असेल तर ग्रेट, GRT. आणि परत जर असा एखादा सेशन घ्यायचा असेल तर माझ्या नंबरवर मला मेसेज करा की परत असा एखादा सेशन घेऊया. तुम्हाला जर असं कुठला एखादा सब्जेक्ट सापडला, अशी एखादी न्यूज सापडली ज्याच्याशी रिलेटेड तुम्हाला अनालिसिस पाहिजे असेल आणि मी सेशन घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर मला मेसेज टाका. मी तसा सेशन डिक्लेअर करत जाईन आणि त्याच्यावर माझं ओपिनियन आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी, त्याच्या मागची माझे विचार काय आहेत आणि हे कन्क्लुजन मी का काढलेलं आहे हे मी तुम्हाला सांगत जाईन. ठीक आहे. माझा नंबर परत एकदा नोट डाउन करून घ्या. 9730175290. थँक यू. आज सगळे तुम्ही आलात आणि माझे ओपिनियन्स ऐकल्यात, माझे विचार ऐकलेत, तुमचे प्रश्न विचारलेत. मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्या पर्सनल प्रश्नांना नक्की उत्तर देईन आणि कोणाला जर याच्याही पुढे जाऊन स्वतः असे विचार कसे करायचे, स्वतः असे अनालिसिस कसे करायचे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की मी तुम्हाला याच्यामध्ये गाईड करू शकेन. थँक यू. थँक यू.